Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Usha Devi College of Hotel Management, where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Usha Devi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty and state-of-the-art facilities, serving guests, and organizing events. Event management, our comprehensive programs cover it all. Admissions are now open. Visit our website at www.ushadevihmct.com. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. हा ऍक्च्युली मला माझा अनुभव शेअर करायचा होता. हा. तर वेळ आहे का तुम्हाला? हो, ही अनुभवांची वेळ चालू आहे ना ताई आता. हा हा. नाही आज मला वाटलं की खूप उशीर झाला ना, मला वाटलं आज. नाही आपले 10 सव्वा 10 पर्यंत चालू असतात अनुभव. ठीक आहे. हा, मी कुठून बोलताय? त्या दिवशी मी पुण्यातून बोलतेय. मी 2 महिन्यापूर्वी तुम्हाला एक अनुभव शेअर केलेला आहे. अच्छा, नाव सांगू शकता? हा, कुमुद पाटील नाव आहे माझं. पुण्यातून बोलतेय मी. अच्छा. आणि मी ते तुम्हाला सांगितलेलं बघा, मला डिलिव्हरीमध्ये त्रास झालेला आणि मी पहिला गुरुचरित्र पारायण केलं. त्यावेळी प्रत्येक दिवशी मला म्हणजे ते दिव्यामध्ये हो आलं लक्षात. हा, तर तो अनुभव म्हणजे तेव्हा अनुभव आणि सांगायचे होते, पण ते माझे राहून गेले ऍक्च्युली. अच्छा. हा, तर मी म्हणजे सांगते आता तुम्हाला की म्हणजे मी मुंबईमध्ये होते ना, तेव्हा मी जस्ट स्वामी सेवेला सुरुवात केलेली आणि मी अनुभव ऐकायचे किंवा स्वामींचे दुसरे काही व्हिडिओज असतील स्वामींशी रिलेटेड ते ऐकायचे. तर पूजा लाईफस्टाईल म्हणून एक चॅनल आहे बघा. तर त्यांचे पण व्हिडिओज मी ऐकायचे बरं का ताई. आणि तुम्हाला सांगते, त्यांनी एक व्हिडिओ दाखवलेला असा की एक घर आहे पुण्यामध्ये. पुण्यातल्या एक ताई आहेत आणि त्यांचं घर अगदी साधं आहे आणि त्यांच्या घरामध्ये स्वामी राहतात ऍक्च्युली. आणि पावलं म्हणजे भस्माची पावलं, अत्तराची पावलं, हे सगळं दाखवलं त्यांनी बरं का. तर स्वामी रोज जेवतात, ते नैवेद्याचं ताट वगैरे म्हणजे अगदी व्यवस्थित खाल्लेलं वगैरे ते पण दाखवलेलं त्यांनी. असं या पद्धतीने म्हणजे त्यांनी ते डिस्कशन म्हणजे एक्सप्लेनेशन केलेलं. आणि तो व्हिडिओ मी तेव्हा 2022 ला पाहिलेला मुंबईमध्ये. आणि नंतर त्यावेळेस म्हटलं की आपल्याला पण असं भेटायला पाहिजे नाही का स्वामी. असं बघायला हवं, म्हणजे असं मी अचानक म्हणून गेले मनातून बरं का. आणि तुम्हाला मी सांगितलं ना की मी परत पुण्यामध्ये घर घेतलं. तो आता 2023 मध्ये बुकिंग झाला आणि मी राहायला आले इकडे. रेडी पोझिशन मध्येच घेतलं आणि राहायला आले. आणि आम्ही इथे 2 महिने झालं म्हणजे शोधतोय स्वामींचा मठ कुठे. कारण मला असं म्हणजे मला ना स्वामींचा मठ जवळ असेल असंच पाहिजे होतं मला. आणि आम्हाला मिळालं नाही ऍक्च्युली बरं का. मग थोडंसं पाषाणला थोडं आम्ही तिकडे जायला लागलो. आणि नंतर मग कसं झालं, मला त्यावेळी ओळख पण नव्हती इथे बिल्डिंग मध्ये कोणाशी. आणि नंतर हळूहळू ओळखी झाल्यानंतर मग माझी एक मैत्रीण म्हणजे झाली खालच्या 6th फ्लोअरला. आणि मला म्हणजे जस्ट बोलता म्हटलं अगं इथे असं स्वामींचा मठ नाहीये, किती लांब जावं लागतं वगैरे. मला म्हणली की अगं आहे ना मठ, वॉकिंग डिस्टन्स वर आहे. म्हटलं काय सांगतेस? तर म्हटलं मला नाही माहिती कुठे आहे ते. ती सांगायला लागली पण मला कळेच ना कुठे एक्झॅक्टली. म्हटलं ती मला म्हटली की ठीक आहे आपण गुरुवारी जाऊया यावेळी. म्हटलं ठीक आहे चालेल जाऊया म्हणलं आपण. आणि आम्ही गेलो गुरुवारी मठामध्ये बरं का. आणि आमच्या समोर पुढे ना 2 लेडीज होत्या. आणि त्यातल्या एका लेडीजने ओळखलं की ती ह्याच बिल्डिंग मध्ये राहते, की तुम्ही तीर्थाविल्या मधल्या का? तर म्हणलं, ती बोलली हो. तर मग असंच ओळख झाली, गप्पा वगैरे मारल्या खूप वेळ. कारण स्वामींचं म्हणजे त्या दिवशी पण काहीतरी कार्यक्रम होता मठामध्ये आणि म्हणजे स्वामींची आरती व्हायला खूप वेळ लागणार होता. म्हणजे 7ची आरती 8ला होणार होती. मग त्याच्यामुळे आम्ही तासभर तिथंच गप्पा मारत बसलो. मग मी माझा अनुभव सांगायला लागली त्या दोघींना बरं का.
आणि त्यातली एक होती ना, मला ती अशी म्हणजे असं वाटलं तिच्या बोलण्यावरून की ती खूप दिवस झालं स्वामींचं करतीये. अच्छा अच्छा. आणि तर मी तिला बोलता बोलता म्हणलं की अगं मी एक व्हिडिओ पाहिलेला म्हणलं मागच्या वर्षी आणि त्या म्हणलं पूजा ताईने सांगितलं की एक साधं घर आहे पुण्यामध्ये आणि तिथे स्वामी येतात. राहतात तिथे स्वामी. नंतर स्वामींची प्रचिती पण येते लोकांना. मी म्हणलं बघ ना गं, आणि स्वामी काय बघत नाहीत, घर कसलं आहे, काय किती साधं घर आहे त्यांचं, आणि तसं अशा ह्याच्यामध्ये पण बघ ना स्वामी दर्शन देतात लोकांना. म्हणजे ज्यांचं घर आहे ते किती लकी असतील ना. मी असं बोलले. तर मला म्हणली की हो का. मला मग ती ना म्हणली अगं आमच्या घरी पण असंच आहे. मी म्हणलं काय सांगते. मग तिनं मला फोटो दाखवले बरं का. तर मी म्हणजे पहिल्यांदा जो व्हिडिओ पाहिलेला पूजा लाईफस्टाईल, तर तिथं कसं होतं, ते देवारा आहे ना, तो देवारा त्यांचा नव्हता. त्यांनी चौरंगावर फोटो मांडलेले. तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला कळेल ते. त्यांनी चौरंगावर मांडले आणि तिनं मला जे दाखवलं ना देवाऱ्यातलं दाखवलं बरं का. आणि मला ती म्हटली की तू बघ परत आणि हाच आहे का. मी म्हटलं ठीक आहे. आणि मी परत घरी आले, बघितलं मी, तर तोच होता. तोच व्हिडिओ बरं का. सेम व्हिडिओ. म्हणजे ते तिचंच घर आहे. मला म्हणली की ते माझ्या माहेरचंच घर आहे असं बोलले. आणि मी ते स्वामींच्या मूर्तीवरून ओळखलं की ते तेच घर आहे म्हणून, नाही का. म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा शंकर बाबांची मूर्ती होती तिथे. ते सगळं सेम वाटत होतं. तर मग मला ती म्हणली की, मी म्हणलं बघ ना स्वामींनी मला अनुभव दिला. मला म्हणले की तू जाऊन ये एकदा घरी. म्हटलं ठीक आहे. मग तिनं प्रकट दिनाला बोलवलं. पण आता मी तुम्हाला सांगितलेलं माझ्या मिस्टरांनी रिझाईन दिले म्हणून त्यांना दुसरीकडे जॉब लागले. मग ते रेजिग्नेशन पिरियड मध्ये कसं मिळत नाही ना सुट्टी. मध्येच आलेला आपला प्रकट दिन. म्हणजे काहीतरी बुधवारी का काहीतरी होता बघा मध्ये. सॅटर्डे संडे पण आला नाही. आणि मग हे म्हणले की नाही म्हणले अगं जायला मिळणार, तू ताईला सांग म्हणले फोन करून, आम्हाला काही यायला नाही जमणार. म्हटलं ठीक आहे. आणि तिच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी फोन आला मला म्हणले अगं मी आजच आली आहे घरून आणि स्वामींनी उदी दिली आहे तुला. म्हणजे त्यांच्या ह्याच्यात कसं असतं ताई, त्यांच्या ह्याच्यामध्ये ना पादुका आहेत घरी आणि त्यातून ऑटोमॅटिक उदी येते. आता जेवढी लोक येतात ना भेटायला तिथे स्वामींना तेवढी उदी येणार असं. म्हणजे बरोबर स्वामी देतात, बरोबर तेवढी उदी देतात बरं का. मी तुम्हाला फोटो वगैरे सगळे शेअर करीन. तिच्या घरामध्ये सरांनी म्हणजे स्वामींनी कशी प्रचिती दिली वगैरे तिनं मला फोटो सेंड केले. शेअर करायला सांगा ना ताई. हो सांगेन ना मी नक्की. तुमचा नंबर देईन, सांगेन तिला मी. कारण तिला स्वामींनी अशी प्रचिती दिली ना, त्यांचं एक स्वामी कृपा म्हणून एक चॅनेल आहे त्यांचं. तर त्याच्यामध्ये ना टोटल 7 ते 8 व्हिडिओज आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वामींनी कशी प्रचिती द्यायला सुरुवात केली. लॉकडाऊनच्या वेळेस ते पहिल्यांदा तिकडे गेलेले अक्कलकोटला. त्यांच्याबरोबरच स्वामी त्यांच्या घरी आले असं. आणि मग आता मी यांना म्हटलं की बाबा बघा ना स्वामींनी आपल्याला उदी वगैरे दिली, आपण म्हणलं ऍटलिस्ट बेसनाचे लाडू तरी करून द्यायला पाहिजे होते तिच्याकडून. तर म्हणलं की ठीक आहे आता नेक्स्ट टाइम पुणे तिथे येतेच आहे म्हणलं पुढच्या महिन्यात, तर आपण बघू काय असेल ते म्हणजे करू. तर मग तुम्हाला सांगते सोमवारी पुण्यतिथी होती, ठीक आहे. मग शनिवारपासून तयारी की बेसनाचे लाडू तयार करायचे. आणि मी जस्ट म्हटलं की आता पार्सल करणार होते मी बरं का. म्हणजे कुरिअरनी हे करणार होते, पाठवणार होते तिच्या घरी. तर म्हटलं मला आता काय जमणार नाही म्हणलं, हे यांचं सगळं म्हटलं गोंधळच झालाय, यांना काय सुट्टी नाही काय नाही. आणि म्हणलं उद्याचं पण काय फिक्स नव्हतं, उद्याचं प्लॅनिंगच नव्हतं आमचं, रविवारचं काही प्लॅनिंगच नव्हतं. म्हणजे आमचं ते हे येतात अचानक सांगतात उद्याचं हे प्लॅनिंग असं होतं ते. मग म्हणलं असं नको व्हायला की बाबा मागच्या वेळी आपल्याला उदी वगैरे दिली, म्हणलं ऍटलीस्ट स्वामींना प्रसाद तरी पाठवूया, लाडू तरी पाठवूया म्हणलं. आणि कसं झालं माहितीये का, मी लाडू वगैरे करत होती आणि हे आले आणि मी म्हणलं अहो चला पटपट बसा म्हणलं, लाडूचं म्हणलं झालंय मिश्रण, तुम्ही पण म्हणजे लाडू वळवा, मी पण हे करते तयार करते. म्हणलं पटकन पाठवू आपण कुरिअरनी काय. तर मला म्हणले अगं तू एवढी काय गडबड करतेस, मग आपणच जाऊया उद्या. मी म्हटलं काय 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 म्हणले, मला म्हणले हो उद्या वेळ आहे रविवार, मग आपण जाऊया. म्हणलं बरं ठीक आहे चालेल. मग आम्ही कसं तयारी वगैरे केली, रविवारी परत निघालो आम्ही दुपारच्या टायमिंगला निघालो त्यांच्या घरी, ठीक आहे. आणि घरी गेलो आणि ताई तुम्हाला माहितीये का, शेवटची त्यांचं कसं आहे 2 मजली घर आहे, आपल्या गावातली कशी घरं असतात एकदम साधं घर आहे. वरच्या मजल्यावर देवारा आहे त्यांचा बरं का. आणि ना मी वरच्या मजल्यावर जशी शेवटची पायरी चढली ना, तसं एकदम मला हिना अत्तराचा वास आला, धुपाचा वास आला बरं का. मला मनातल्या मनात म्हटलं स्वामी आपली वाटच बघत बसलेत होते बरं का, असं झालं.
आणि नंतर ना ताई तुम्हाला सांगते, मी म्हणजे तिथल्या त्यांची चुलती आई राहते, सगळ्यांची गप्पा मारल्या. आणि नंतर अचानक लाईट ब्लिंक झाली. मला म्हणले स्वामी आलेत घरी. ते ताई बोलल्या, चुलती म्हणजे त्यांची काकी बोलली बरं का. तर म्हणलं बरं ठीक आहे. मग मी म्हणलं की मला म्हणले घ्या आता तुम्ही दर्शन. आणि आम्ही ना ताई लाडू ठेवले बरं का. शंकर बाबांच्या समोर आणि स्वामींच्या समोर एक एक लाडू ठेवला. आणि मी सांगितलं, म्हणजे आता मी कसं बोलते तुमच्याशी, तसं मी स्वामींना सांगितलं की स्वामी आणि शंकर बाबा, मी तुमच्या दोघांच्यासाठी लाडू आणलेत, खा आणि मला सांगा म्हणलं कसं झालेत ते काय. आणि ना एवढं बोलून ना मी बाहेर बसले आणि हे 11 माळी जप करत बसले तिथे स्वामींच्या समोर. ठीक आहे. आणि नंतर त्यांचा 11 माळी जप झाला की मग मी करत बसले 11 माळी जप. आणि तेवढ्यात तो त्यांच्या घरातला दादा आला आणि माझं झालं तेवढ्यात जप. आणि तो दादा आला आणि मला म्हणला की स्वामींनी लाडू खाल्ला का नाही. तर मी म्हणलं काहीच नाही खाल्लेलं. म्हणलं मला कळेना झालंय स्वामींना आवडला का नाही ते बरं का. बोलतीये त्याला. आणि त्यांनी बघितलं ना ताई, तर स्वामींची म्हणजे मूर्ती ठेवलेली ना त्या साईडचा लाडू अर्धा खाल्लेला. शंकर बाबांचं पण सेम होतं, अर्धा खाल्लेला. आणि माझ्या साईडून पूर्ण असं मला वाटत होतं की गोलच आहे पूर्ण, कळलं का. पलीकडून अर्धा झालेला. म्हणजे मला तर म्हटलं की खाल्लाय की. मग त्यांना फार आश्चर्य वाटलं. मला म्हणले की ताई म्हणे तू काय करतेस एवढं, अगं इतक्या म्हणजे कमी. स्वामी म्हणले 7-8 तास लावतात म्हणले नैवेद्य खायला. म्हणजे तुम्ही पहिले लोक आले की आता नाही का 10 ते 15 मिनिटातच स्वामींनी लगेच खाल्लं नाही का. आणि ते पण म्हणले की स्वामी फक्त दात लावतात किंवा दाताच्या असे वन दिसतात म्हणले. तुमचं तर अर्धाच लाडू पूर्ण झालाय म्हणले. बघ ना हे, मी तुम्हाला फोटो वगैरे पाठवते. नंतर त्यावेळेस कसं झालं, जाताना मी स्वामींना नैवेद्याची ताटं वगैरे घेऊन घेतलेली बरं का. त्याच्यामध्ये सगळं होतं, तांब्या, 2 वाट्या, नंतर चमचा. आणि मला तो म्हणला की मी उद्या ठेवतो म्हणला, उद्या पुण्यतिथी आहे तर उद्या नैवेद्याला ठेवतो. म्हणलं ठीक आहे चालेल. आणि नंतर आम्ही निघताना मला आरती वगैरे झाली तिथं बरं का. आणि जाताना म्हणलं काय रे दादा, म्हणलं एवढं सगळं छान आहे, म्हणलं तू धनलक्ष्मी कुंचन का नाही ठेवत देवाऱ्यामध्ये बरं का. तर मला तो बोलला काय आहे धनलक्ष्मी कुंचन. तर मी म्हणलं थांब, मी आत्ताच मागवलं, म्हणलं मी तुला दाखवते. आणि मी माझं धनलक्ष्मी कुंचन दाखवलं ताई. आणि त्याला स्वामी दिसले माझ्या धनलक्ष्मी कुंचन मध्ये बरं का. आणि तर मी म्हणलं तू म्हणलं राहू दे, मीच देते तुला म्हणलं इथे नवरात्रीमध्ये काय. असं मी बोलले. आणि नंतर ना काय झालं काय, दुसऱ्या दिवशी मला त्याचा कॉल आला. मला म्हणलं अगं ताई आत्ताच मागवायचे, आजच मागवायचे धनलक्ष्मी कुंचन. म्हणलं का रे. तर म्हणला असं समज की स्वामींची आज्ञा झाली. असं झालं. आणि मी म्हणलं बरं ठीक आहे. मग मी ज्या ताईकडून धनलक्ष्मी कुंचन मागवलेलं तिच्याकडे अवेलेबलच नव्हतं. मग दुसरीकडून मी बघितलं तर दुसरं एक शोध अस्तित्वात म्हणून एक चॅनल आहे बघा, ती ताई पण विकते धनलक्ष्मी कुंचन. मग तिला कॉल केला. मग ती म्हणली आहे. तर मी म्हटलं की आम्हाला अक्षय तृतीयेच्या आतमध्येच पाहिजे बरं का धनलक्ष्मी कुंचन. तर त्या म्हणल्या ठीक आहे येईल म्हणल्या. आणि त्या पण इथं पुण्यातच राहतात, त्याच्यामुळे काही जास्त वेळ नाही लागला. ते भोरमध्ये आहे ऍक्च्युली. ते त्यांचं जे गाव आहे ना ते उतरवली भोर मध्ये आहे. आणि आणि काय झालं माहितीये का, धनलक्ष्मी कुंचन आलं आणि मला त्याने सांगितलं की आज आलेलं आहे धनलक्ष्मी कुंचन. म्हणजे ठीक आहे. मग मला विचारलं त्याने पूजा वगैरे कशी करायची, मी सांगितलं त्याला. आणि काय झालं माहितीये का, त्याच दिवशी पहाटे म्हणजे अक्षय तृतीयाचा दिवस जो आला पहाटे बरं का, अक्षय तृतीयाच्या दिवशी पहाटे 4:30-5च्या दरम्यान त्याला स्वप्न पडलं. स्वामी स्वप्नात आले आणि म्हणाले की भगवान विष्णू आपल्या घरी आलेले आहेत. तर मला परत म्हणजे त्या दिवशी परत त्यांनी पूजा वगैरे केली ताई त्या दादानी. आणि तुम्हाला सांगते संध्याकाळपर्यंत ना धनलक्ष्मी कुंचनावर असं कुंकू पडलेलं. बापरे. कुंकू पडलेलं तिथे. आणि त्यांच्या घरी आता तुळजाभवानी पण आहे ना, ती सुद्धा कुंकुमार्चन स्वतः करते. अरे बापरे. कुंकू वगैरे दिलेलं थोडं. कमाल बघ ना मी कशी पोहोचले म्हणलं. मला त्यांचा नंबर पाठवा. ते हो मागवायचं जर कोणाला असेल ना तर ते मागवतील. आणि मग कसं काय करायचं ते पण तुम्हीच सांगा मग.
मी तुम्हाला सांगू का, त्यांच्या घरी ना उदी वगैरे सगळ्या अवेलेबल असतात ताई. आता समजा जर वाटीमध्ये थोडीच उदी राहिली असेल, ठीक आहे, आणि त्यांच्या घरी असे लोक फार येतात दर्शनाला, तर स्वामी ऑटोमॅटिक उदी देतात त्या वाटीमध्ये, परत येते ऑटोमॅटिक उदी. असं आहे तिथं. म्हणजे आम्ही एवढे चमत्कार पहिल्यांदाच मी बघितले. मी जेव्हा तो लाडू अर्धा खाल्ला ना, तर मी म्हणजे आमच्या लोकांना पण काही सुचेना काय बोलायचं ते, नाही का. हा, म्हणजे ते इतकं मोठं. त्यांचा ते अनुभव शेअर करायला लावा आपल्याकडे, कारण फारच सुंदर आहे ताई. त्यांचा खूप अनुभव छान आहे ते. आणि तुम्हाला सांगते, लकीली मी म्हणजे माझ्यावर स्वामींची कृपा झाली की मी त्यावेळेस कधी त्यांचा व्हिडिओ बघितला, मी कशी पोहोचले बघा ना. मला म्हणजे त्यांनी त्या पूजाताईंनी तिथं काय ऍड्रेस पण नव्हता सांगितला त्यांच्या व्हिडिओ मध्ये. बघा ना, पण तुम्हाला योगायोगाने तिथे भेट झाली बघा ना ताई. खरंय. याला पण भाग्यच लागतं असं. पण मला त्यांचा नंबर पाठवा, जर कोणाला मागवायचं असेल तर आपण देऊ तुमचा नंबर. नक्की. आणि तुमचं शेअर करते ताई. हो. श्री स्वामी समर्थ ताई. म्हटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.